तर वेलकम. आज आपण बघणार आहोत मोटर्स आणि ॲक्च्युएटर्स काय असतात. तर मोटर्स आपण मोस्टली कोणताही प्रोजेक्ट आपण बनवला आर्डिनोमध्ये तर मोटर्स आपण यूज करतोच त्याच्यामध्ये, कारण मोटर्सचं खूप इम्पॉर्टंट वर्किंग आहे. त्याच्यानंतर काय आपल्याकडे जे DC मोटर्स असतात त्याच्यामध्ये काय 1.5, 3 वोल्ट, 5 वोल्ट किंवा 9 वोल्ट अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे व्होल्टेजवाले मोटर्स असतात. मोटर घेताना कधीही आपल्याला काय बघावं लागतं, आरपीएम म्हणजे काय असतं, त्याची स्पीड किती आहे, म्हणजे तो किती रोटेशन्स एका मिनिट्समध्ये करू शकतो. तर त्याच्यावर तुमचं स्पीड आपण मेजर करतो आरपीएम मध्ये. ओके, तर कधीही मोटर घेताना आरपीएम बघावं लागतं. त्याच्यानंतर करंट वगैरे तो किती घेतो ते पण तुम्हाला बघावं लागतं. कधी कधी काय होतं की व्होल्टेज जास्त दिल्यामुळे किंवा करंट जास्त दिल्यामुळे तुमची मोटर जळूही शकते. ओके, तर काय होतं ना की आपल्याकडे फक्त 5 वोल्ट पर्यंतचा सप्लाय असतो आर्डिनोमध्ये. तर आपल्याला जर 9 वोल्ट किंवा 12 वोल्ट जर आपल्याला मोटर असेल तर त्याला पॉवर सप्लाय कुठून देणार तुम्ही? ठीक आहे, तर ते देण्यासाठी आपण काय यूज करतो, आपण एच ब्रिज यूज करतो. एच ब्रिज एक सर्किट आहे आपलं. ते त्याच्यामध्ये काय आहे की आपल्याकडे एक L298N म्हणून एक सर्किट आहे. त्याच्यामध्ये काय असतं, त्याला एच ब्रिज आपण म्हणतो. एच ब्रिज मध्ये काय असतं की आपल्याकडे जी बॅटरी आहे तिला आपण डायरेक्टली इथे कनेक्ट करू शकतो आणि त्याला आपल्या आर्डिनोशीही कनेक्ट करू शकतो. ओके, तर डायरेक्टली आर्डिनोशी कनेक्ट केल्याने काय होईल की आपल्याला समजेल की कसं त्याला कंट्रोल करायचंय. तर इथे आपण ह्या पिन्स आहेत तिथे आपण करू शकतो कनेक्ट आर्डिनोशी. ओके, इथे ह्या सर्किटमध्ये 2 मोटर्स आपण कनेक्ट करू शकतो, त्यामुळे इथे 2 दिलेले आहेत. ओके, आणि इथे आपण बॅटरी कनेक्ट करतो. ठीक आहे, तर आपण एक त्याचं सर्किट बघून घेऊ छोटंसं. एवढं टेन्शन घेऊ नका, हार्ड दिसत असेल पण काही एकदम सिम्पल सर्किट आहे. याच्यामध्ये काय आहे की एक DC मोटर आहे आपल्याकडे, 12 वोल्टची DC मोटर. ठीक आहे, तर तिला आपण सरळ सरळ इथे कनेक्ट केले आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, या मोटर Aच्या याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे एक पॉवर सप्लाय, कारण आपण आर्डिनो मधून तर देऊ नाही शकत 12 वोल्ट, तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक बॅटरी आहे. बॅटरी मधून आपण पॉझिटिव्ह 12 वोल्टला कनेक्ट केलं आणि निगेटिव्ह आपलं ग्राउंडला कनेक्ट केलं. ओके, सिम्पल, एकदम सिम्पल सर्किट आहे. त्याच्यानंतर काय की आपल्याला याला मोटरला कंट्रोल करायचं. तर कंट्रोल करण्यासाठी आपण जी IN1 आणि IN2 आहे ती मोटर 1 साठी आहे. ओके, तर हे आपण डिजिटल पिन्सला कनेक्ट केलं. ग्रीन आणि जी व्हायोलेट जी आहे ती आपण डायरेक्टली डिजिटल पिन्सला कनेक्ट केली आणि त्या प्रकारे आपण प्रोग्राम बनवून त्याला मोटरला कनेक्ट म्हणजे कंट्रोल करू शकतो. आपल्याला जसं पाहिजे रिव्हर्स करायचं किंवा जसं पाहिजे तसं आपण त्याला कंट्रोल करू शकतो. ओके, त्यानंतर आपल्याकडे एक सर्वो मोटर असते. जर तुम्हाला पूर्णपणे तुमचा काही एखादी पार्ट असेल रोबोटचा, तो पूर्णपणे तुम्हाला फिरवायचा नसेल, हाफ रोटेशन किंवा एकदम कमी प्रमाणात कमी डिग्रीमध्ये तुम्हाला फिरवायचं असेल तर तुम्ही सर्वो मोटर यूज करू शकतात. सर्वो मोटर अशी काही दिसते. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 एक ग्राउंड, एक VCC आणि एक तुम्हाला कंट्रोल सिग्नल तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय की ही पण तुम्ही डायरेक्टली कनेक्ट करू शकतात. तर तुम्हाला डायरेक्टली कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही कॅपॅसिटर यूज करा. ठीक आहे, ही मोस्टली 5 वोल्ट मध्ये पण येते, तर वेगवेगळ्या प्रकारे येते. ज्या प्रकारे असेल त्या प्रकारे, जसं तुम्हाला जर 12 वोल्ट वगैरे असेल तर मग तुम्हाला एच ब्रिज यूज करावं लागेल. ठीक आहे, तर याच्यामध्ये मोस्टली एच ब्रिज कोणी यूज करत नाही, कारण कमी वोल्टची असते म्हणून. तर ठीक आहे, तर याच्यामध्ये एक तुम्हाला एक सर्किट आहे नॉर्मल, त्यामध्ये दाखवून देतो. हे पॉवर सप्लाय हा डायरेक्टली कनेक्टेड आहे. जी रेड वायर तुम्हाला दिसते ती डायरेक्टली तुमची मोटरला कनेक्टेड. ठीक आहे, त्याच्यानंतर ही जी ब्लॅकिश वायर, ब्लॅक कलरची थोडी दिसते वायर, ती तुमची नेगेटिव्ह टर्मिनलला कनेक्टेड आहे आपल्या सर्वो मोटरच्या. आणि जी थर्ड वायर आहे सर्वो मोटरची, कंट्रोल वायर ज्याला आपण बोलत होतो, ती आपण डिजिटल पिन मध्ये कनेक्ट केली आहे. ती जसं आपल्याला रोटेशन किती पाहिजे वगैरे त्याच्यासाठी आपण केलेली आहे. आणि हे ग्राउंडचं कनेक्शन आपण डायरेक्टली बोर्ड मधून दिलेलं आहे. ओके, तर एवढं त्याचं सर्किट आहे, एवढं काही हार्ड नाही आहे. तुम्हाला माहिती असेल आपण कॅपॅसिटर काय यूज करतो, कारण अनइंटरप्टेड पॉवर सप्लायसाठी यूज करतो. कॅपॅसिटर आपल्याला मदत करतं की
पॉवर सप्लाय मध्ये काही कमी जास्त व्होल्टेज झाले किंवा काहीही जास्त कमी झालं तर ते कॅपॅसिटर सांभाळून घेतं आणि मोटरला आपल्या एकदम फ्लुएंटली पॉवर सप्लाय देतो. ओके. त्याच्यानंतर ऍक्च्युएटर्स असतं, तुम्हाला हे अॅनिमेशन मध्ये दिसतच असेल ऍक्च्युएटर कसं वर्क करतं. हा जो रॉड आहे तो मध्ये आणि बाहेर होतो. जर आपल्याला लिनियर मोशन पाहिजे असेल कोणत्याही रोबोटमध्ये तर आपण ऍक्च्युएटर्स यूज करतो. ठीक आहे. त्या ऍक्च्युएटर्सला पण काही नाही, सिम्पल सेमच सर्किट आहे ऑलमोस्ट. त्याच्यामध्ये काय 12 व्होल्ट पॉवर सप्लाय असतो, त्याच्यामुळे आपल्याला एच ब्रिज यूज करावा लागतो. त्याच्यामध्ये काय की जे सपोज तुमचा पॉवर सप्लाय बंद झाला तर ज्या पोझिशन मध्ये त्याच पोझिशन मध्ये ते राहतं. तर जेव्हा ते रॉड मध्ये जातो त्याला आपण म्हणतो रिट्रॅक्टेड, आणि जेव्हा तो रॉड बाहेर असतो तेव्हा त्याला आपण म्हणतो एक्सटेंडेड. तर जर सपोज आपण रिट्रॅक्ट केलं आणि जर पॉवर सप्लाय कट झाला तर ते रिट्रॅक्टेड पोझिशन मध्येच राहील. ठीक आहे. किंवा एक्सटेंड केलं आणि एक्सटेंडेड जर पोझिशन मध्ये जर आपला पॉवर सप्लाय डिस्कनेक्ट झाला तर ते एक्सटेंडेड पोझिशन मध्येच राहील. ओके. तर या लेक्चरमध्ये एवढंच. आपण पुढच्या लेक्चरमध्ये कम्युनिकेशन प्रोटोकॉल्स बघूया की वेगवेगळ्या पार्ट्सला आपण कनेक्ट करतो, बट आपल्याला जास्त पार्ट्स कनेक्ट करायचे असेल आपल्या सर्किटमध्ये तर ते कसे करू शकतो, किंवा कम्युनिकेशन प्रोटोकॉल्स काय असतात ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.